वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेणे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने, लाज भय शंका दुरा विलामान, नकळे साधन या परते, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. तुका म्हणे आता पुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जग दिसे सांभाळावे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. विठ्ठल विठ्ठल वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेणे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. यदक्षरमनाख्येयम आनंदम अज केवलम, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये विभुं वेणुनादं, शरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, दुसरे चरणा सुंदाची, त्यांच्या कृपादाने कधी साविस्तार, त्यांच्या कृपादाने कधी साविस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळ, करुणा करा दयाळ, करुणा करा
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा देवा तुची गणेशु, सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्य अर्थकला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षती. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा, पराप्रमेय प्रमदा विलासिया. जय जय देव निर्मळ निजजनाखिल मंगळ, जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. विठाला विठाला वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे. मनाचे आनंदे आवडीने. सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्राच्या. इको एकदम कमी केला तर चालेल, आवाज घुमतोय. हॅलो हॅलो, थोडा नॉर्मल ठेवायचं. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले भगवान श्री ज्ञानोबराय यांचे पाईक असलेले जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. आषाढीच्या निमित्ताने जगद्गुरु तुकोबराय पंढरपूरला जातात, आणि जशी एखादी मुलगी दिवाळीला आपल्या माहेरी येत असते, आणि त्या आईमध्ये आणि त्या मुलीमध्ये जसा हितगुज होतो, जो संवाद होतो, तसा देव आणि भक्तांमध्ये देखील संवाद होत असतो. भगवंताने प्रश्न विचारलेला आहे, आणि त्या प्रश्नाच्या मोबदल्यात दिलेलं उत्तर म्हणजे आजच्या अभंगाची विशेषता. विठ्ठल विठ्ठल आपला सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह. अखंड हरिनाम आहे ना? हां, खंड नाही. वर्ष 26 वय, 12 1 12 12 2 24, 12 वर्षाचं एक तप होत असतं. कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना, साधना करत असताना, ज्यावेळेस 12 वर्ष त्या क्षेत्राला दिले, गायनाचं असू द्या, वादनाचं असू द्या, कुठलंही क्षेत्र असू द्या, 12 वर्ष दिल्यानंतर एका कार्याला, बरं, एकच कुठलंही काम जर 12 वर्ष केलं, ते प्रॉपर फळतं. प्रॉपर त्याचं फळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं. म्हणून आपल्या या सप्ताहाला 2 तप झालेले आहेत. 12 वर्षाचं एक तप, तसे 12 2 24, आणि किती वर्ष आहेत आपले? वर्ष 26वं वर्ष आहे. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह. ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, शिवमहापुराण कथा देखील आहे. दक्षिणमुखी हनुमान मंदिर, आम्ही सुरुवातीला तिकडेच गेलो, तिकडून परत इकडे आलो, दक्षिणमुखी हनुमान मंदिर. म्हणून सुंदर असा हा ज्ञानेश्वरी कॉलनीमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वांच्या सहकार्यामधून सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि ही 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. बरोबर? हां, 6वा दिवस. हां, 7वा दिवस आहे ना? अच्छा, एका दिवशी 2 आहेत. ते सरळ मोजले मी दिवस. म्हणून कितवा दिवस आहे याचा अर्थ तुम्ही ध्यानावर आहे, सगळे झोपलेले. महाराज जरी झोपले तरी चालेल, तुम्ही नका झोपू. विठ्ठल 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 म्हणून करावं तेवढं कौतुक तुमचं कमीच आहे. शब्द देखील कमी पडतात महाराज.
तुमचं कौतुक करण्यासाठी. तुम्ही म्हणाल महाराज का कौतुक करता आमचं? आमचं कौतुक कोणीच करत नाही. कारण 24 वर्ष तुम्ही हा अखंड हरिनाम सप्ताह, त्या मुलांना आवरा तिकडे कोणीतरी, माझा आवाज येतो ना पाठीमागे सगळ्यांना? 24 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह ज्या व्यक्तीने सुरुवात केली होती, ज्याने रोपटं लावलं होतं, तेव्हा इथं सभामंडपही नसेल, एक साधा पाल असेल काहीतरी, आणि ऐकायलाही श्रोते कमी असतील. बरोबर की नाही बाबा? तुम्ही कदाचित ते रोपटं लावलेलं तुम्ही पाहिलं असेल. म्हणून आज त्याचा वटवृक्षामध्ये हे रूपांतर झालेलं आहे. कार्यक्रम गर्दी कमी जास्त होईल श्रोत्यांची, पण कार्यक्रम टिकणं महत्वाचं आहे. आणि टिकवतात किंबहुना आशीर्वाद आपल्याला जो मिळतो तो माऊलींचा आशीर्वाद आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, भगवान श्री काही काही लोक म्हणतात ना, संप्रदायाचं काय होईल काय होईल. ज्ञानोबरायचा एक अभंग आहे, शेवटपर्यंत पाठ करून ठेवा. इवलेस ते रोप लाविले, मला वाटतं सगळ्यांचाच पाठ आहे अभंग. त्याचा वेलू गेला. आणि मोगऱ्याच्या झाडाची विशेषता अशी आहे, तुम्हाला माहिती असेल नसेल सांगतो, एक बहर गेला की दुसरा बहर येतो, एक बहर गेला की दुसरा बहर येतो. का तो अभंग निवडलेला आहे ज्ञानोबारायांनी? का मोगऱ्याचे दृष्टांत का दिलेलं आहे? कारण मोगऱ्याची विशेषता अशी, एक बहर गेला की दुसरा येतो. फुले वेचिताची बहरू कळीयासी आला, ती संप्रदायाची विशेषता आहे. एक साधू गेला की दुसरा साधू येतो, एक महाराज गेले की दुसरे महाराज येतात. काही काही लोक टेन्शन घेतात आपल्या संप्रदायात, पण ज्ञानोबराय सांगतात फुले वेचिताची बहरू कळे. आपल्याला असं वाटतं कधी कधी, आता ज्ञानेश्वरी सांगणारे हे वक्ते आहेत, यांच्यानंतर आम्हाला कोण ज्ञानेश्वरी सांगेल, कोण मार्गदर्शन करेल? ज्ञानोबराय म्हणतात जोपर्यंत माझी ज्ञानेश्वरी आहे ना, चंद्र सूर्य असेपर्यंत माझी ज्ञानेश्वरी संत जन्माला घालेल. वाक्य पुन्हा एकदा आहे का? जशी आई मुलाला जन्माला घालते, तशी ज्ञानेश्वरी साधकाला जन्माला घालते. आणि साधकाचं संतांमध्ये रूपांतर हे ज्ञानोबराय करतात महाराज. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, या अमृतमय वाणीतून भगवान श्री ज्ञानोबरायाने संपूर्ण महाराष्ट्र फुलवलेला आहे महाराज. केवढाही मोठा गायक असू द्या, माझं कीर्तन गांभीर्य नाही का, किती मोठा गायक असू द्या महाराष्ट्रातला किंवा भारतातला म्हणूयात, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस येतो तो कितीही कसाही गाव, त्यांनी संतांचे अभंग गायल्याशिवाय तो महाराष्ट्रात मान्य होत नाही. ही वास्तविकता आहे. ज्ञानोबराय तुकोबरायचे अभंग गायले त्यावेळेस त्यांना मान्यता मिळते, नाही तर बाकीच्या आपण बघतच असतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या ठिकाणी छोटे छोटे बाल गोपाळ देखील आहेत. कुठल्या संस्थेमधले का? महाराजांच्या संस्थेमधले. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा बरं एकदा. काही काय म्हणले, जाऊ द्या, महाराज सांगायचं काम आहे आपलं. हळूहळू वाजवलंय. जरा मजबूत टाळ्या वाजवा, झोप गेली पाहिजे तुमची. का वाजवायला लावल्या? आज ती छोटी छोटी मुलं आहेत, पण भविष्यात एखादा संतही त्यामध्ये उभा असेल. बरोबर आहे की नाही? एखादा साधकही असू शकतो, एखादा मोठा अधिकारी असू शकतो. दिसायला छोटे आहेत म्हणून तो अभंग सांगितला ना तुम्हाला, फुले वेचिताची बहरू. तो बहर म्हणजे पोर आहेत भविष्यातले, हे संप्रदाय सांभाळणारे भविष्यात. म्हणून यांच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे ना. म्हणून महाराजांचं खूप अभिमान आहे, महाराजांचा कौतुक करण्या एवढा मी मोठा नाही. म्हणून सगळीच ही माझी परमार्थ स्नेही मंडळ या ठिकाणी आहे, ज्यांनी आता नुकतीच चाल गायली. आमचे संतोष महाराज संबळे, संतोष महाराज आहेत. त्यांना साथ केलेली दुसरे आगळे महाराज आहेत. म्हणून आवाज दोघांचाही खूप छान आहे. तसेच मृदंगावर 2 वादक आहेत. काय नाव? मृदंगमणी श्रीकांत महाराज आहेत आणि त्यांना साथ करतायत नंदू महाराज. ठरवा नाव काय तुमच्या अगोदर. मग यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला टाळ्याच वाजवायला होता, गांभीर्य नाही का माझं कीर्तन? तुमचेच पोरं ह्या वयातले
बाहेर काय करतात बघा, कीर्तना सांगायला पाहिजे. आमच्या माता भगिनी देखील इतक्या सुंदर एका ड्रेस कोडमध्ये आहेत. खरंच तुमचं पण कौतुक आहे सगळ्यांचं. पुरुष मंडळींनी तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या, खरंच कौतुक आहे तुमचं. म्हणून पाठीमागे देखील बहुसंख्येने आमच्या माता भगिनी आहेत. आणि माझ्यासोबत आलेले आमचे मित्र युवा कीर्तनकार गैरनाथ महाराज ते पण आहेत. चोपदार बाबा देखील या वयामध्ये काठी सांभाळतात बघा, त्यांचं पण कौतुक करायला पाहिजे की नाही आपण. ह्या लोकांनी परमार्थ जपलेला आहे बरं. तुम्ही गावोगावी जर गेलात ना, किंवा आपल्या सप्त्याचं बघा, विना कुठं ठेवलेला आहे, टाळ कुठे आहे, कणिक कशी मळायची, कुठून पकवाज आणायचा, तरुण पोरांना काहीच माहीत नाही. आणि तुम्ही आलेले श्रोते ना, तुम्हाला याच्यातलं काही माहीत नसतं. तुम्ही फक्त येता आणि ऐकता आणि निघून जाता. पण ही सगळी अरेंजमेंट करणं हे सगळे लोक करतात महाराज. विठ्ठल विठ्ठल म्हणून विनेकरी बाबा याही वयामध्ये उभे आहेत. मला एक प्रसंग आठवला म्हणून सांगतो. एका ठिकाणी कीर्तन होतं माझं, आणि ते विठोबा रखुमाई सुरू झालं. विठोबा रखुमाई सुरू झालं आणि चोपदार आले मला घ्यायला. थोडेसे वयस्कर होते, तुमच्यापेक्षा वयस्कर, तुम्ही स्ट्रॉंग आहेत अजून. ते श्रावण महिना होता, पावसाळ्याचे दिवस होते. ते मी पाठीमागे होतो आणि ते पुढं होते. असं वर गर त्या पायऱ्याहून ते खाली उतरत होते. उतरता उतरता त्या चोपदार बाबाचा पाय निसटला आणि म्हातारा माणूस, मी गेलो धरायला गेलो. त्यांच्या हातात काठी बघा, ती काठी डायरेक्ट आडवी झाली. ते म्हणाल महाराज पुढं काय झालं. धोत्रातून इकून तिकडे निघाली. परत एक अभंग वाढवायला लावला. म्हणजे कधी कधी असे प्रसंग येतात. विठ्ठल विठ्ठल सुरुवातीला तुम्हाला सांगितलं इतके टवटवीत चेहरे आहेत आणि इतकं सुंदर वातावरण आहे महाराज. पण शहरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये इतकं सुंदर वातावरण आहे, ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. नाही तर काही ठिकाणी बरं का माता भगिनींनो, सप्ताह डायरेक्ट गुत्ता देऊन टाकतात. गुत्ता कळला ना तुम्हाला. ते विनाही त्याच माणसाने वाजवायचा, मृदंगही त्यांनीच करायचा, रात्रीचा पहाराही त्यांनीच करायचा. बरं का विनेकरी बाबा. ते भगवानगडाच्या तिथं पायथ्याला एक गाव आहे, ती सप्ताह होता वस्तीवर गावच्या बाहेर. ते विनेकरी बाबा होते. 7 दिवस गुत्ताच देऊन टाकलेला ते विना. कीर्तनात त्यांनी वाजवायचा, कीर्तन झाल्यावरही त्यांनीच वाजवायचा. रात्रभर पहाऱ्याचा विना देखील त्यांनीच वाजवायचा. असू द्या, नंतर बघू. विना कंटिन्यू त्यांनीच वाजवायचा. आता काही गावामध्ये एवढे खोडील मुलं असतात, कीर्तनाच्या नंतर काय असतं, बोलत चला फटाफट, जागर असतो बघा. आणि त्या जागरामध्ये चहा असतो. आणि ते खेड्यापाड्यात आमच्याकडे असं कपाने वगैरे नाही, डायरेक्ट ग्लास किंवा तांब्या असतो. तांब्या माहिती ना. 2-4 मुलं जरा खोडील होते. त्या म्हाताऱ्याला 2-3 तांबे चहा पाजला. म्हाताऱ्याच्या गळात विना होता त्या म्हाताऱ्या बाबाच्या. ते सगळं भजन झालं, कीर्तन, सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले. वस्तीवर मंदिर होतं गावच्या बाहेर एकदम. आता विना खाली ठेवायचा नसतो. अखंड हरिनाम, अखंड नामात खंड पडला नाही पाहिजे. आणि 7 दिवस एकाच म्हाताऱ्याकडे विना दिलेला. विना खाली ठेवायचा नाही. म्हाताऱ्याने 3 तांबे चहा पिली होती. काय अवस्था झाली सरभर त्याची. त्यांना मिस कॉल सुरू झाले. माझ्याकडे बघा, म्हातार ह्या पायावरून ह्या पायावर, त्या पायावरून ह्या पायावर. आता रात्रीचे 3, पहाटेचे 3 वाजलेले. एवढ्या रात्री पहाटे 3 वाजता वस्तीवर मंदिर आहे, तिथं कोण जाणार महाराज. कोणीच जायला तयार नाही. उन्हाळ्याचे दिवस होते, टँकर होतं पलीकडे. म्हाताऱ्याने इकडं तिकडं पाहिलं असं, माझ्याकडे लक्ष द्या. टँकरच्या पलीकडून अंधार होता. म्हाताऱ्याला वाटलं आता काहीच टेन्शन नाही. तर टँकर होतं ना, त्या टँकरच्या पाठीमागे एक कॉक असतो बरोबर. त्या कॉकला विना लटकवला आणि म्हातारा गेलं बाथरूमला त्या अंधारात पलीकडं. तेवढ्या टायमात ते टँकरमध्ये एक ड्रायव्हर बसलेला होता कॅबिनमध्ये. त्याला जाग आली आणि टँकर घेऊन गेला. ज्यांना समजलं त्यांना खूप खूप धन्यवाद. ज्यांना नाही समजलं त्यांनी पंक्तीचा आनंद घेत चला. विना गेला न पैठणला. काय बघता माझ्याकडं. आतापर्यंत आला नाही, आला तर पुढच्या वर्षी सांगन. विठ्ठल विठ्ठल
विनोदाचा भाग सोडा, आपल्या कीर्तनाकडे वळूयात. जगामध्ये 800 करोड लोक आहेत. किती लोक आहेत जगामध्ये? 800 करोड. काही माणसं गोरे दिसतात, काही काळे आहेत, काही इंग्लिश बोलतात, काही मराठी, काही संस्कृत. माणसं वेगवेगळी आहेत, धर्म वेगवेगळे आहेत, प्रांत वेगवेगळे आहेत, पण माणूस म्हणून जर जन्माला आलेला आहे तो एकच आहे. भारतातला असू द्यात किंवा अमेरिकेतला माणूस असू द्यात, प्रत्येक माणसाचं शरीर हे 5 महाभूतापासून जन्माला आलेलं आहे. पण जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाच्या भावना, वेदना जवळजवळ सारख्याच आहे. बरोबर आहे की नाही? मला भूक लागते, इथं बसलेल्या सगळ्यांना लोक भूक लागते. भारताच्या बाहेरच्या लोकांना भूक लागते, पाकिस्तान असो, UK असो, जापान असो. बरोबर आहे की नाही? सृष्टीचे नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत. काही माणसं, थोडंसं कठीण जात असेल कीर्तन, पण ऐकण्याचा प्रयत्न करा. काही माणसं आपल्या डोळ्यासमोर दुःखी दिसतात आणि काही माणसं सुखी का दिसतात, याला कारण केवळ जर काय असेल ती म्हणजे संगत. विठ्ठल विठ्ठल तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते आपण स्वतःहून घेतलेलं दुःख नाहीये. कुणीतरी आपल्या जीवनामध्ये येतं आणि दुःख टाकत असतं, आणि त्या दुःखाला, त्या जाहिरातीला आपणही बळी पडत असतो. जगामध्ये आपल्याकडे काही नाहीये म्हणून दुःखी नाहीत आपण. समोरच्याकडे पाहून प्रतिस्पर्धा, माझ्याकडे आहे जे आहे ते दुसऱ्याकडे नसलं पाहिजे, आणि समोरच्याकडे जे आहे ते माझ्याकडे का नाही. पूर्वीचा काळ असा होता, बाबाच्या खायलाही काही नसायचं महाराज. आज तर एवढं खायला आहे, प्यायला आहे, तरी माणसं दुःखी दिसतात. का दुःखी दिसतात त्याचं कारण कीर्तनात ऐका. कारण जगामध्ये दुःख पेरणारी माणसं तुम्हाला दिसतात. मालिका पहा, पिक्चर पहा, वेब सिरीज पहा, यूट्यूब पहा, प्रत्येक बातमी तुम्हाला दुःखाची सांगितली जाते. ऐकताय कीर्तन बसलेले टाळकरी मंडळी? यूट्यूब उघडा तुम्ही, फेसबुक पहा, नाही तर काही बघा, पहिली बातमी ती दुःखाची. महाराज ज्ञानोबराय सांगतात, एक सुखाची गोष्ट तुम्हाला कुणी सांगत नाही, आनंदाची फुंकर तुमच्यावर कुणी घालत नाही. महाराज तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे, एक रेकॉर्डिंगचं मशीन घ्या, रेकॉर्डिंग, आवाज रेकॉर्डिंग करणारं, आणि खिशामध्ये ठेवा सकाळी उठल्याबरोबर, आणि रात्री झोपेपर्यंत ती चालू ठेवा रेकॉर्डिंग. तुम्ही काय काय बोललात आणि समोरचं कोण तुम्हाला काय भेटलेलं आहे आणि ते काय काय बोललेलं आहे, आवाज सगळा रेकॉर्डिंग करा. आणि संध्याकाळी झोपायच्या अगोदर दिवसभराची रेकॉर्डिंग सगळे ऐका. त्या रेकॉर्डिंगमध्ये एक सिंगल माणूस देखील तुम्हाला सुखाची गोष्ट सांगणारा भेटणार नाही. महाराज एक तर शरीराचं दुःख माणसं सांगतात, कुठल्याही माणसाला भेटा बरं. अनुभव घ्यायचा असेल तर उद्या सकाळी उठल्यापासून अनुभव घ्या तुम्ही. आमच्या माता भगिनी असो, पुरुष मंडळ असो, एक तर शरीराचं दुःख सांगतात किंवा दुसऱ्याने दिलेलं दुःख सांगतात. तिसरा प्रश्नच नसतो. महाराज विठ्ठल विठ्ठल आणि जगामध्ये दुःख वाढेल कसं, माझ्याकडे लक्ष द्या, याचा माणसं प्रयत्न करतायत बरं. ॲडव्हर्टाईजमध्ये असतं, ही क्रीम लावा, 7 दिवसात तुम्ही गोरे होणार. किती माणसं गोरे झाले गोरे? मी सांगत नाही, ज्ञानोबराय 700 वर्षापूर्वी ओवी लिहून, माऊली म्हणतात, कितीही क्रीम लावा, काही करा, काळे गोरे पण धुतले फिटो नेणे. तुम्ही म्हणाल महाराज काही काही माणसं मेकअप केल्यावर गोरे दिसतात. वरून जर थर मारला चेहऱ्यावर, प्लस्टर केल्यावर गोरा दिसणारच ना माणूस. एक बाई मेकअप करायची आणि दररोज म्हशीचं दूध काढायला जायची. मेकअप करून म्हशीचं दूध काढायला जायची. एक दिवस दूध काढायला गेली आणि जे म्हशीने लात मारली ती बकेट होती दुधाची, सांडली एकदम. घरी आली, नवरा म्हणाला दूध, ते म्हणे सांडलं. म्हणे अगं दररोज तर तूच काढते ना. म्हणे आज कस काय लात मारली म्हशीने? म्हणे म्हशीने मला आज ओळखलं नाही. म्हणे कस काय? दररोज तर तूच काढते ना. म्हणे आज मी मेकअप केला नव्हता. आलं लक्षामध्ये? विनोदाचा भाग सोडा, फसवलं जातं हो. ॲड तुम्ही जेवढी TV पहा, काही बघा, फसवलं जातं. ज्ञानोबरायचा एक शब्द लक्षात ठेवा, चहूकडे आग लागलेली आहे. महाराज गांभीर्याने ऐका माझं कीर्तन. आग लागलेली आग.
एकदम चहूकडे आग लागलेली आणि त्या आगीमध्ये आपण सापडलेलं. चहूकडे जळत वनवा. हे आजकालचं नाही बरं, हे रामचंद्र प्रभू पासून आहेत. सुख कुणाला सहनच होत नाही महाराज. तुम्ही सुखी असलेले एक तर संतांना सहन होतं, दुसरं म्हणजे तुमच्या आईला सहन होतं. ऐकताना बसलेले सगळे, तुमच्या जीवनामध्ये जर एखादा आनंदाची गोष्ट घडली तर तुमच्या आईला सांगा, कारण तिला ते सहन होतं. नाहीतर तुमच्या गुरूंना सांगा. तिसऱ्या माणसाला आनंदाची गोष्ट सांगू? मी नारदाच्या गादीहून बोलतोय आणि माझी रेकॉर्डिंग समोर चालू आहे. ज्ञानोबरायचे शब्द आहे. माऊली म्हणतात, जीवनामध्ये जर आनंदाची गोष्ट झाली तर या दोनच लोकांना सांगा, विठ्ठल विठ्ठल. कारण विद्या घेऊन जर एखादा शिष्य मोठा झाला ना, त्या गुरुला आनंद होतो महाराज. बर का महाराज, विद्या घेऊन जर एखादा शिष्य मोठा झाला त्या गुरुला आनंद होतो. आणि मुलगा जर जेवून तृप्त झाला त्या आईला आनंद होतो. बरोबर आहे की नाही? मुलाने जर अर्धी चपाती शिल्लक खाल्ली ना, आईला आनंद होतो. ती म्हणती, मी चांगली भाजी बनवली आज माझ्या मुलाच्या आवडीची, तो पोटभर जेवला. आईला आनंद होतो. आणि तीच अर्धी चपाती शेजारच्या बाईच्या घरी खाऊ द्या बरं, ती बाई म्हणेल काय खादाड पोरग आहे. मानणार नाही, पण मनातल्या मनात मानल्याशिवाय राहणार नाही. हा आईतला बाईतला फरक आहे. म्हणून आनंदाची गोष्ट संतांना सांगावं किंवा आईला सांगा, तिसऱ्या माणसाला सांगूच नका. विठ्ठल विठ्ठल. कारण तिसऱ्या माणसाला सुख सहनच होत नाही. एका माणसाचं पोट दुखत होतं, त्याला संभाजीनगरमध्ये आणलं, तिकडचा होता गडाच्या परिसरातलं. बजाजमध्ये दाखवलं. डॉक्टर म्हणायचे काय होतंय? पोटात तर काही नाही तुमच्या, सिटी स्कॅन MRI इंडोस्कॉप सगळं केलं. ते म्हातारं एकच म्हणायचं, कसं तरी होतंय. काय म्हणायचं म्हातारं? कसं तरी होतंय. म्हाताऱ्याला इथून मुंबईला नेलं. मुंबईच्या डॉक्टरने चेकअप केलं, सगळे चेकअप झाल्या. म्हाताऱ्याचं एकच वाक्य, डॉक्टर म्हणायचे पोटात काही आजार नाही, काय होतंय नेमकं? म्हातारं काय म्हणायचं? बोलत चला तुम्ही, कसं तरी होतंय. मी गेलो योगायोगाने भेटायला, म्हणलं बाबा काय होतंय? म्हातारं म्हटलं महाराज कसं तरीच होतंय हो. मी थोडं बाजूला गेलो, विचार केला 5 मिनिटं, परत आलो. म्हणलं बाबा तुम्हाला कसं तरी होतंय ठीक आहे, पण केव्हापासून होतंय कसं तरी? म्हातारं काय म्हटलं असेल बरं? ते म्हातारं म्हटलं महाराज शेजारच्याने बोर घेतलेला आहे, भरपूर पाणी लागलं, तेव्हापासून कसं तरी होतंय. आता हे कसं तरीला कुठलं औषध आहे सांगा बरं? हां, शेजारच्याचा बोर तुम्हाला सहन होत नाही, एखाद्याचं पोरग चांगल्या मार्काने पास झालेलं तुम्हाला सहन होत नाही, शेजाऱ्याची गाडी तुम्हाला सहन होत नाही, एखाद्याच्या मुलीचं कल्याण झालेलं तुम्ही सोरी की मोडता. नारदाच्या गादीहून सांगू याच्या पुढे अजून किती ज्ञानेश्वर्या उघडून पेल्या म्हणजे देव भेटन बरं तुम्हाला? हा, स्वप्नात देखील देव येणार नाही महाराज, असं जर वागत असाल तर. विठ्ठल विठ्ठल. म्हणून दुःख विकणारे माणसं आहेत. जगामध्ये दुःख विकलं जातं आणि सुखाची गोष्ट कुणी सांगत नाही. माऊली म्हणतात, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवणाची श्रवणी. आमच्या माता भगिनी सिरियल पाहत असेल, नाही इथल्या सोडून बाहेरच्या, आपल्या कॉलनीत कुणीही सिरियल पाहत नाही बरं, इथल्या सोडून बाहेरच्या कॉलनीतल्या. सिरियलमध्ये कसं असतं माहिती का, मालिकेमध्ये एपिसोड सुरू होतो, पुढं काय होणार पुढं काय होणार, नेमका अशी एखादी घटना आपल्याला असं वाटतं पटकन असं व्हावं, आणि त्या टायमाला मालिका काय होते, संपून जाते. आणि मालिकावाले एवढे चॅप्टर आहेत मावशी, ते म्हणतात याच्यापेक्षा इंटरेस्टेड भाग आम्ही उद्या दाखवणार आहेत. बरोबर आहे की नाही? वेब सिरीज असू द्यात, मूवी असू द्यात, पुढं काय त्याच्यामध्ये ठेवतात महाराज, तुम्हाला असं बांधून ठेवतात ते. तुम्ही जर रील पाहायला लागले ना, आता तरुण पोरं इथं रील पाहता पाहता कधी रात्रीचे 2 वाजतात, पुढं काय, बोट त्यांचे गळून येतात रील फिरवता फिरवता. रील दमत नाही, यांना दमवत, हे दमून जातात, पण रील आहे तशाच आहेत. लक्ष देऊन ऐका माझं कीर्तन. विषय हे माणसाला शिनवतात महाराज. टीव्ही पाहून पाहून डोळ्याला चष्मा लागतो.
टी व्ही आहे तसाच आहे. असं कधी झालं का? अहो आमचा टी व्ही ना 30 वर्षापूर्वी घेतला होता, तो खूप म्हातारा झाला. असं कधी झालंय का कधी? आमचे जे माझे याच्यामध्ये गाणे आहेत ना ठेवलेले टेप रेकॉर्डरमध्ये, ते खूप आता म्हातारे झाले, वयोवृद्ध झाले. असं कधी ऐकले नाही महाराज. संस्कृतमध्ये वाक्य आहे, तुमचं तेज विषय कसे ऐका बरं पोरांनो, तुमच्या इंद्रियातील तेज विषय अगोदर काढतात आणि मग तुम्हाला क्षणिक आनंद देतात. तुम्ही ते बर्ड्स घालता ना कानामध्ये, हेडफोन, गाणे ऐकताना आनंद येतो कानामध्ये हेडफोन घातल्यावर. आपण म्हणतो मी गाणं ऐकलं, पण गाणं म्हणता अरे वेड्या, तुझे कान अगोदर मी बहिरे करून टाकले आणि मग तुला 5 मिनिटाचा आनंद दिला. समजतंय ना माझं कीर्तन? जड चाललं नाही ना? हां, विषय हे माणसाला जीर्ण करतात हो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय स्फूर सृष्टीचा अनुभव घेतात आणि जे मनामध्ये एक भावना, एक वेदना निर्माण होते ना, ती अभंगाच्या पहिल्या चरणात. वैष्णवा संगती सुख वाट जीवा, वैष्णवा संगती सुख वाट जीवा, वैष्णवा संगती सांगायच्या अगोदर टाळ्या वाजवल्या, तुमचे धन्यवाद आहे. परत एकदा जोरात वाजवा, मजबूत. अभंग तसाच हृदयाच्या जवळचा आहे आणि महाराजांनी चालही तशीच हृदयाच्या जवळची लावली. क्या बात आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, अनिक मी देवा काही नेणे, अनिक मी देवा काही नेणे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आवडलं की नाही सगळ्यांना? जगद्गुरु तुकोबारायचा महाराजांनी सुंदर चालही त्याला लावली. मी कीर्तनामध्ये नेहमी सांगत असतो बरं,
ज्याची बैलजोडी चांगली आहे त्याच्या शेतीमध्ये रंगत येते, बरोबर आहे की नाही? ज्याचे विद्यार्थी चांगले आहे त्याची शाळेचं नाव निघतं, ज्याचे टाळकरी चांगले त्याचं कीर्तन रंगतं, आणि ज्याची बायको चांगली त्याचा संसार झाला ना व्यवस्थित. झाल्यातच जमाय. बाबाच्या चेहऱ्यावर तेज बघा, या वयामध्ये एवढं तेज आहे महाराज. एवढं विशेषता नाही, इथपर्यंत इतकं आनंदात जगलेत ते, यालाच परमार्थ म्हणतात महाराज. परमार्थ दुसरा काही नाही आहे. मी कीर्तनामध्ये नेहमी सांगत असतो, कीर्तना त्यांच्या परमार्थाचा आनंद बघा. आणि याच वयातले म्हातारे बाबा, त्यांच्या वयातले तुम्ही बघा बाहेरचे, एकदम चेहऱ्यावर उदासी आलेली असते. फोडिली गोबरी तैसे दिसे तोटा बरी, तैसे दिसे तोटा बरी, तैसे दिसे तोटा बरी. फोडिली गोबरी तैसे दिसे तोटा बरी, तैसे दिसे तोटा बरी, तैसे दिसे तोटा बरी, दिसे तोटा फोडिली गोवरी तैसे दिसे. गोवरी माहिती की सगळ्यांना? इकडे बघा, माता भगिनो, गोरे एवढ्याले असतात बघा, हो ना? हा, आहेत ध्यानावर. छोट्या छोट्या असतात. फोडिली गोवरी ऐसे दिसे तोंडावरी. एक सांगू, हा मुद्दा कीर्तनातील घरी येऊन जाता जाता, तुम्ही जे आहात ना आतून, तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, तुमच्या हृदयामध्ये काय चाललेलं आहे, तुमच्या शब्दांमधून ते दिसत असतं. तुमचा चेहरा म्हणजे डिस्प्ले. माझ्याकडे लक्ष द्या, हा जो डिस्प्ले आहे ना माता भगिनींनो, कधीच खोटं बोलत नाही. तुम्ही जेवलेले की नाही, तुमचे डोळे सांगत असतात. म्हणून डोळ्याची एक स्वतंत्र भाषा आहे. तुम्ही तुकोबरायचे अभंग बघा, कितीतरी शेकडो अभंग, हजारो अभंग फक्त डोळ्यावर तुकोबर आणलेले आहेत. सदा माझे डोळे जनी दृष्टी लागो, कितीतरी अभंग डोळ्यावर आहेत. आणि लाखो हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये मराठी गाणे आहेत, हिंदी गाणे आहेत, फक्त डोळ्यावर आहेत. आखे, निगाहे, नयन असे वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. कशावर वापरलेले आहेत? डोळ्यावर. पण डोळ्याची एक स्वतंत्र भाषा आहे. डोळ्यातून कळतं तुम्ही कसे आहात. मुलावर आईचं प्रेम आहे हे सांगावं लागत नाही, तिच्या डोळ्यातून ते दिसत असतं. सगळ्या ठिकाणी माता भगिनी बसलेले आहेत. गुरुवर शिष्यावर गुरुची कृपा दृष्टी आहे, गुरुला सांगायची गरज नाही, त्या दृष्टीतून दिसत असतं. आणि एखादा माणूस कुठल्या भावनेने बघतोय हे स्त्रियांना पक्क कळतं. हा काम वासनेच्या भावनेने बघतोय, प्रेमाने बघतोय, कुठल्या लोभाने बघतोय. डोळ्यातून कळतं तुम्ही कसे आहात. म्हणून बरेचसे अभंग डोळ्यावर आहेत महाराज. विठ्ठल विठ्ठल म्हणून चेहऱ्यातून सगळं कळतं. जमिनीच्या क्वालिटीवरून कळतं जमीन कशी आहे. तुम्ही पेरताना सगळे शेतकरी लोक जवळजवळ बसलेले, जमिनीमध्ये आपण बीज पेरतो, पेरल्यानंतर धान्य उगवतं, आणि ते उगवलेल्या धान्यावरून कळतं जमिनीची क्वालिटी काय. ज्ञानोबरायचे शब्द ऐका कसे आहेत. माऊली म्हणतात, भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलो, नाना आचार गौरव सुकुलिनाचे. गांभीर्याने ऐका माझं प्रवचन कीर्तन. तुमची प्रत्येक ऍक्टिव्हिटी, तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमची कृती, तुमचं चालणं, या सगळ्या कृतीवरून तुम्ही घरात कसे आहात हे बाहेर दिसतं. याच्या पुढे जाऊन सांगू, एखादी मुलगी जर चुकली ना सासरी गेल्यावर, तर तिची सासूबाई जर हुशार असेल ना, ती भांडत बसत नाही. एक शब्द बोलते फक्त, बाई असू दे, तुझी काही चूक नाही. पुरुषांपेक्षा यांना जास्त कळेल वाक्य. एक वाक्य बोलते, बाई तुझी काही चूक नाही. म्हणजे काय? तुझी चूक नाही म्हणजे तुझ्या आईची ती चूक आहे. तुमच्या खानदानामध्ये चांगलं शिकवलं जात असा त्याचा अर्थ आहे. मी जरा उलगडून सांगितला, बरोबर आहे की नाही? एखादा मुलगा जरा टेस्टी शिव्या देत असेल, चटकदार शिव्या, काही काही मुलं एवढे चॅप्टर आहे हो, एक शिवी पुन्हा येऊ देत नाहीत. आणि बरं, शिव्या शिकण्याचं कुठं विद्यापीठ पण नाही, असं कुठं आहे का?
आमच्याकडे एकदम चमचमीत शिव्या शिकून मिळतील असं आहे का कुठं? एखाद्याला जर म्हणलं 5 मिनिटं बोल बरं माईकवर येऊन, बोलता येत नाही. पण त्याला जर म्हणलं 10 मिनिटं लगातार शिव्या दे, 1 तास शिव्या देईल महाराज माणूस. हा वाईट गोष्टी न शिकता येतात महाराज. याच्या पुढे जाऊन सांगू, मृदंग शिकण्यासाठी या पोरांकडे बघा किती छोटे छोटे आहेत. एक थाप बसवण्यासाठी 6-6 महिने जातात. दागिनाता निघण्यासाठी वर्ष कधी निघून जातं. प्रॉपर दागिनाता निघण्यासाठी 6 कंठातून बाहेर व्यवस्थित लागण्यासाठी तप करावं लागतं महाराज. चांगलं होण्यासाठी प्रयत्न करावं लागतात. याच्या पुढे जाऊन सांगू, पास होण्यासाठी प्रयत्न करावं लागतात. नापास होण्यासाठी काही प्रयत्न करायचे लागतात का? नाही, मला आता आज नापासच व्हायचं. आता 12वीचे पेपर येतील. एखादा मुलगा 12वीला आहे, त्याने असं ठरवलं गैनाथ महाराज, मला 12वीला नापास व्हायचं. काय प्रयत्न करावं लागतील का त्याला? काही परीक्षा द्यायची नाही, झाला नापास. पण पास व्हायचं असेल, महाराष्ट्रात जर 1 नंबर मिळवायचा असेल तर 14-14, 15-15 तास अभ्यास करावा लागेल, तेव्हा महाराष्ट्रात पहिला नंबर येईल महाराज. चांगलं होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि या जगामध्ये चांगली गोष्ट सहजासहजी मिळतच नाही महाराज, नाही मिळत. ज्ञानोबरायचा शब्द आहे, दिदल्या विन प्राप्ती सायास करशी प्रपंच दिनशी. इतके प्रयत्न करतात माणसं, इतके प्रयत्न करतात, तेव्हा कुठंतरी काहीतरी मिळतं जीवनामध्ये. म्हणून प्रयत्नाशिवाय काही मिळत नाही. आणि हा प्रयत्न मानवी जीवनाचा आत्मा असला पाहिजे. पण तो प्रयत्न करत असताना आपण कुणाच्या संगतीमध्ये आहोत याला फार महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणाल महाराज आम्ही प्रयत्न करतो तरी पण घरामध्ये आमची मुलं चुकीचे वागतात, दारू पितात, गुटखा खातात, मावा खातात. तुम्हाला आत्ताच सांगितलं, जेवढी माणसं व्यसनं करतात त्यांना घरामध्ये शिकवलं जातं का? दारू अशी प्या, तंबाखू अशी चोळा, अशी खा, असं सांगितलं जातं का? कोण करतंय सगळं? मुलगा घरामध्ये चांगले संस्कार आहे हो तुमच्या, पण मुलगा घराच्या बाहेर पडला, त्यांची जशी मित्र त्याला भेटतात तशा प्रमाणे तो घडत जातो. विठ्ठल विठ्ठल ज्या व्यक्तीच्या सहवासात तुम्ही राहता त्याचे संस्कार तुमच्यावर पडतातच. म्हणजे चकार. तुम्ही कितीही स्वतःला जपण्याचा प्रयत्न करा, तुम्ही एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाच्या संगतीमध्ये जा 1-2-4 दिवस, तो दारू पिण्याचे फायदेच तुम्हाला सांगणार. संतांच्या संगतीमध्ये जा, जीवन उच्च कोटीला कसं न्यायचं. संगत संतन की करणे, संगत संतन की करणे, संतन की करले. जीवनामध्ये चांगली संगत केली पाहिजे महाराज. तुम्ही आम्ही सामान्यत महाराज, रामायण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. एक चुकीची व्यक्ती जर घरामध्ये शिरली ना, एक चुकीची व्यक्ती, गांभीर्याने ऐका माझं कीर्तन, पूर्ण अयोध्या बर्बाद होते. एक चुकीची मंथरा जर घरामध्ये शिरली तर केवढी मोठी लंका जाते महाराज. गांभीर्याने ऐका कीर्तन माझं. कुणाचं ऐकावं याला पण महत्व आहे. बरं, भांडे घासणारी मंथरा, तिची काय बौद्धिकता, एक लेवल तर पाहिजे ना. एक साईज असते, एक लेवल असते. कुणाच्या संगतीत बसो याला काही लिमिट आहे की नाही. म्हणून जीवनामध्ये तुम्ही नाही मोठे झालेत तरी चालेल, पण असे लोक जीवनामध्ये ठेवू नका म्हणजे तुमच्या जीवनाचं मात्र करतील. सुखाने चाललेला संसार होता,
अयोध्या इतकी आनंद झाला महाराज अयोध्येमध्ये. रामचंद्र प्रभू गादीवर बसणार आहेत, सगळ्यांना आनंद झाला. दुःख मात्र एकाच बाईला झालं, जी कुबडी आहे, दिसायला सुंदर नाहीत आणि विचारही तिचे खराब आहेत. अशी लोक पदोपदी भेटतात हो आपल्याला, इच्छा नसताना भेटतात ही लोक. कैकेयीचं एवढं प्रेम रामचंद्र प्रभूवर होतं, पण नको नको ती विचार डोक्यात टाकते. सगळं रामायण सगळ्यांना माहिती आहे. सारांश तुम्हाला सांगतो. दशरथाच्या त्या ठिकाणी जाते कैकेयी आणि सांगते, मला 2 वर तुम्ही जे काही बोलले होते, पहिल्या वरामध्ये राम वनात गेला पाहिजे, दुसरा म्हणजे भरत गादीवर. ऐका बरं कीर्तन. दशरथ म्हणाले, तुला इच्छा आहे तुझ्या पोराला गादीवर बसवायची, मी बसवतो भरताला गादीवर, पण रामाला वनवासात नको पाठवू. राम म्हणजे माझा प्राण आहे, तो जर वनात गेला तर माझा प्राण जाऊ शकतो, मी मरू शकतो. त्यावेळेस मूळ वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन आलेलं आहे. चावी किल्ल्या आहेत ना, किल्ल्या, त्याचा घोष होता. बोटामध्ये फिरवत कैकेयी म्हणते, तुमचा प्राण गेला तरी काही मला हरकत नाही, माझे वचन पूर्ती करा. हे जीवन आहे महाराज. दुसऱ्या दिवशी काय घडतं सगळ्यांना माहिती आहे, सारांश रूपाने सांगतो. रामचंद्र प्रभू गादीवर बसणार होते, गादीवर बसण्याच्या ऐवजी वनात जावं लागलं. वनामध्ये गेले आणि भरताला गादीवर बसवणार होते, बरोबर. पण भरत म्हणला, मी बसणार नाही. मोठ्या भावावर रामचंद्र प्रभूवर एवढं प्रेम होतं महाराज. भरत म्हणाला, हे बघ, तू माझ्यासाठी केलं नाही सगळं. भरताला राग आला महाराज, देवाला वनवासात पाठवलं, ही का आई आहे का? माझ्यासाठी केलं नाही सगळं, पण एक लक्षात ठेव म्हणले, आजपासून मी तुला आई म्हणणार नाही आणि तूही मला मुलगा म्हणायचं नाही. आपलं नातं एंड म्हणलं इथं. रामचंद्र प्रभू वनात गेले. भरत म्हणला, मी तुला आई म्हणणार नाही. आणि आपलं एक पोरग, राजस कुमार मदनाचा पुतळा, इतके सुंदर देखणे, स्मार्ट असलेले रामचंद्र प्रभू वनात निघून गेले. एक वचनी एक बाणी, इतकं सुंदर पोरग जर वनामध्ये चाललेलं आहे. बरं कल्पना करा तुम्ही, ज्या वनामध्ये राक्षस आहेत त्या ठिकाणी बसलेले श्वापद, तिथं जर तुमचं पोरग चाललं, त्याला खायला प्यायला काय, कसं जगणार ते? थंडीचे दिवस आहे, हे आहे. 14 वर्ष तुम्ही तुमच्या पोराला जंगलात सोडणार एखाद्या ठिकाणी? ते जे म्हातारा होतं ना दशरथ, प्राण सोडून दिले महाराज. पुढचं मला महत्वाचा मुद्दा पुढचा सांगायचा आहे. 14 वर्ष वनवास झाल्यानंतर सगळं रामायण झालं. रामचंद्र प्रभू परत आले. परत आल्यानंतर त्यांना गादी मिळाली, बरोबर. गादी मिळाली रामचंद्र प्रभूंना, गांभीर्य नाही का? पण कैकेयीच्या कपाळाचं गेलेलं कुंकू पुन्हा आलं. कुणाचं ऐकल्यामुळे झालंय सगळं? जाग्यान पाठीमागं कुणाचं ऐकल्यामुळे झालंय? हा, कुठे आली की नाही कीर्तनाला आज आपल्या कॉलनीतली? हा, मंतरा. एका बाईचं, एका चुकीची व्यक्ती अयोध्येत शिरते महाराज. आणि अयोध्येमध्ये इतका वनवास सुरू होतो, स्वतःच्या कपाळाचं कुंकू जावं. आमच्या माता भगिनी व्रतवैकल्य करतात, देवा हाच पती मला 7 जन्म मिळो. वटपौर्णिमेच्या दिवशी फेरे मारता ना तुम्ही, बरोबर आहे की नाही? पण स्वतःच्या कपाळाचं कुंकू कैकेयीच्या गेलं, याला संगत म्हणतात महाराज. हे रामायणामध्ये एकच मंतरा होती, आता गल्ली गल्लीमध्ये मंतरा तयार झालेल्या आहेत. 2 भावाचा सुखाने संसार चालला, मंतरा गेलीच तिथं. चालता चालता काड्या लावता तो मंतरा. त्या काळामध्ये रावण असेल, दुर्योधन, दुःशासन एकच होते. पण आता गल्लोगल्लीमध्ये, घराघरामध्ये तयार झालेले रावण. रावणाने काय केलं होतं? सीतेला पळवलं होतं. आता आजकालची जी मुली पळवतात ते कोण आहेत? रावणच आहेत ना ते. दुसऱ्याला त्रास देणारे. बोलू नका माता भगिनींनो, विठ्ठल 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 विठ्ठल. काय सांगत होतो मी? विसरले का?
एका ठिकाणी मी असंच म्हणलं, काय सांगत होतो, कुठपर्यंत आलं होतं. एक पोरग म्हणे, मी सांगू का महाराज? म्हणलं सांग. म्हणे आजच्या कीर्तनाचं पाकिट द्यावं लागेल. मला शांत बस खाली. काही काही मुलं खूप चॅप्टर आहे महाराज. कोण काय प्रश्न विचारील आणि कोण काय कधी डोकं लावेल काहीच सांगता येत नाही. काही काही माणसं एवढे चॅप्टर आहे, जिथं डोकं लावायचं तिथं लावतातच, पण नको त्या ठिकाणी देखील. त्यातल्याच भारतातले लोक खूप अग्रेसर आहे याच्यामध्ये. मुलांनो, भारतातला माणूस अमेरिकेत गेला. अमेरिकेमध्ये कसं आहे माहिती का, बूट पॉलिश करायचे असेल तर आपल्याकडे माणसं आहेत, तिकडे माणसं नाहीत, मशिनरी काम आहे. पाय ठेवायचा, ब्रश येणार, बुटाला पॉलिश होणार, पाय काढायचा, दुसरा पाय ठेवला परत ब्रश येणार, पॉलिश होणार. पण पॉलिश झाली रे झाली दुसऱ्या पायाची, एक बेल्ट येतो बेल्ट, आणि आपला पाय असा घट्ट पकडतो. का? पैशासाठी. तिकडे डॉलर म्हणतात. डॉलर टाकले तो पाय सोडून देणार. भारतातला माणूस तिथं गेला, त्याने पहिला पाय त्या मशिनीवर ठेवला, पॉलिश केली, दुसरा पाय त्या मशिनीवर ठेवलाच नाही. का? कारण ती मशीन पाय पकडायची पैशासाठी. त्याने तो पाय तिसऱ्या मशिनीवर ठेवला, दोन्ही बुटाची पॉलिश झाली, निघून गेला. अमेरिकेचा पहिलाच माणूस आला आणि पाय ठेवला, त्या बेल्टने लगेच पाय पकडला. तो म्हणाला, या ठिकाणी नक्कीच भारतातला बहादर येऊन गेलेला आहे. पण नको, जिथं डोकं लावाय तिथं लावतातच, पण नको त्या ठिकाणी देखील. पण तरुण पुलं याच्यामध्ये अग्रेसर आहेत. तरुण पोरं, गैनाथ महाराज. आम्ही ते बीडकड कीर्तनाला चाललो होतो. गाडीवर लिहिलेलं होतं, गाडीवर काय लिहावं याला पण लिमिट आहे बरं. आता गाडीवर लिहिलेलं असतं आईचा आशीर्वाद, गुरूंचा आशीर्वाद, हे ठीक आहे. पण ते आम्ही मोटरसायकलवर होतो आणि एक बुलेट होती, त्या बुलेटच्या पाठीमागून लिहिलेलं होतं, आता कसं वाटतंय? काय लिहिलं होतं पाठीमागून? आता कसं वाटतं? आता मी धोत्रामध्ये, माझे मित्र होते गाडावरले दुसरे, आम्ही चाललो होतो. आम्हाला असा टर्न हाणायची ती मुलं. त्यांना वाटलं धोत्रातले महाराज म्हणजे एकदम गेलेलेच. ते एकदा कट मारला, दोनदा कट मारला, आम्हाला ते 3-3 वेळेस दाखवायचे कट मारून पाठीमागं लिहिलेलं. काय होतं पाठीमागं लिहिलेलं? आता कसं वाटतं? ते कट मारला, जे रेस वाढवलं मुलांनी, गेले निघून गेल्यानंतर आम्ही पाठीमागून जात होतो शहागडच्या परिसरात. एक पूल आहे बघा, त्या पुलाच्या खाली तिथं लोक जमा झालेले होते. आमचे महाराज होते पाठीमाग. म्हटलं बघावं काय झालं नेमकं. आम्ही दोघंही उतरलो, बघू लागलो. तुम्हाला समजले वाटतं. ती गाडी पडलेली होती तिथं, ऍक्सिडेंट झाला होता त्या गाडीचा. टेबल शीट पोरं होते. कोणती गाडी? तुम्हाला कसं वाटलं? आता कसं, ती गाडी तिथंच पडलेली होती. मुलं बोरीचं झाड होतं, त्या बोरीच्या काट्यामध्ये अटकून जाऊन पडले होते, गुडघे घासले, जीन्स फाटल्या त्यांच्या. लोक त्यांना त्या काट्यातून बाहेर काढत होते आणि ती गाडी रोडवरच पडलेली होती. आता कसं वाटतं लिहिलेले. आमच्यासोबत एक महाराज होते, त्या महाराजांना म्हटलं, महाराज आता कसं वाटतं? महाराज म्हणले, लय गारगार वाटतं. असं नाही म्हणले महाराज, असं नको त्या ठिकाणी डोकं लावतात. हल्ली केसांचे कट, ती म्हणाला महाराज एक कीर्तनात सांगायचं का? बरं, आता एक जणांनी एकदम पूर्ण भादरून टाकलं, म्हैस बाजारल्यासारखं, वन साईड. त्याला म्हणलं काय? म्हणे वन साईड आहे महाराज, तुम्हाला समजणार नाही. बरं म्हणलं ठीक आहे. दुसरा एक मित्र आला त्याचा, इकून चप्पी केलेली, इकून केलेली, तो गोबीचा गड्डा असतो ना वर ठेवलेला. म्हणे महाराज मी म्हणलं हे काय? म्हणे 2 साईड. म्हणलं तुमची कोणतीच साईड नको आम्हाला. विठाला विठाला म्हणून या संसारामध्ये एक वैष्णव असे आहेत, त्यांना तुमचा आनंद सहन होतो महाराज. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. नाही तर पदोपदी फसवणारे माणसं किती आहेत महाराज. तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, ही क्रीम लावा, हे विटॅमिन खा, हे खा, ते खा, तुम्ही अमुक होणार, तमुक होणार. पण कशानेच काही झालेलं. एक आधी येऊन ऑन रेकॉर्ड बोलतोय मी. हे कपडे वापरा, ते वापरा, हे करा, ते तुम्हाला प्रलोभन दिलेले जातात. आणि ॲडव्हर्टाईजला आपणही बळी पडतो. एका ठिकाणी एका मुलाचं लग्न जमत नव्हतं. का जमत नसन बरं? महाराज मंडळी इकडे लक्ष द्या. तुम्ही म्हणाल महाराज मुलींचं प्रमाण, तसं नाही. जर क्लास 1 ऑफिसर असेल त्याला चांगली मुलगी भेटते आज पण, बरोबर आहे की नाही? एका पोराचं लग्नच जमत नव्हतं. कशामुळं? मुलगी बघायला जायचा, हा मुलीला पसंत करायचा, पण मुलगी याला पसंतच करत नव्हती. का? टक्कल असल्यामुळं.
मुलगी पाहायला जायचा, हा मुलीला पसंत करायचा, पण मुलगी याला पसंत करत नव्हतं टक्कल असल्यामुळं. एक मुलगी झाली, 2 झाली, चांगल्या 5-25 मुली त्याने पाहिल्या, पण मुलीने याला पसंत केलंच नाही महाराज. योगायोगाने त्याचा एक मित्र आला मुंबईवरून. अरे म्हणे एवढं वय झालं 35-36, काय म्हणे प्रॉब्लेम? म्हणे हे बघ नाही टक्कल असल्यामुळे मुलगीच कोणी देत नाही. चल म्हटले माझ्याबरोबर मुंबईला. गेले मुंबईला दोघं मित्र. ते केसाचे पॅच भेटतात, टोप घेतला, केसाचा टोप, आला गावाकडं. ती ओरिजिनल डुप्लिकेट कळत पण नाही बरं. लाकडी केस, लांब लांब केस, काय वेगवेगळे प्रकार आले त्याच्यात. ते केसाचा टोप लावला, मुलगी पाहायला गेला, याने मुलीला पसंत केलं, मुलीने याला पसंत केलं, लग्नही झालं. लग्न होऊन 6 महिने पण झाले. कीर्तनात हे सगळं फास्ट होतं बरं. 6 महिने झाल्यानंतर एका रूममध्ये बसलेले होते नवरा बायको. लक्ष देऊन ऐका, तुम्हाला आनंद येईल. तो म्हणे हे बघ, 6 महिने झाले आपल्या लग्नाला, एक गोष्ट तुला सांगितली नाही, माझ्याकडे लक्ष द्या. सांगू का म्हणे? सांगा ना म्हणे, त्यात काय एवढं, तुम्ही माझे प्राणनाथ आहात, माझे पती आहात तुम्ही. नाही सांगितली तर माझ्यावर रागवशील का? अजिबात रागवणार नाही म्हणे, सांगा. ते म्हणे हे बघ, लग्नाच्या अगोदर मी टकला होतो म्हणे, ते केसाचा टोप असा काढून त्याच्या पुढे टाकला. ते म्हणे हे तर काहीच नाही म्हणे, तिने प्लॅस्टिकचाच पाय काढून त्याच्या पुढे टाकला. याने तिला फसवलं, पण तिने पण काय केलं याला? हा संसार आहे महाराज. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार. हरी वाया येर झार. हरी वाया येर झार. हरी लटिका व्यवहार सर्व संसार. लटिका व्यवहार सर्व संसार वाया येर झार. हरी वाया येर झार. हरी लटिका व्यवहार सर्व हा संसार. त्या संसारात आपण आहेत. जगद्गुरु तुकोबरायाची 65 लाखाची श्रीमंती तेव्हा होती महाराज. आज जर तुम्ही आळंदीला गेलात ना, भगवान श्री ज्ञानोबरायचं मंदिर, समाधी मंदिर जे पाहता तुम्ही, हे तुकोबरायांनी बांधलेले महाराज. इतके श्रीमंत तुकोबराय होते. हे जे सांगतात ना तुकोबराय गरीब होते, हे डोक्यातून काढून टाका. भौतिक श्रीमंती तर होतीच, पण त्यांची शाब्दिक श्रीमंती काय सांगू महाराज. एक अभंगावर जर आमच्या कीर्तनकारांनी कीर्तन केलं, 5-5 मजलीची बिल्डिंग आहे हो त्याची, आहे की नाही? एक अभंग त्याला 5 मजल्याची बिल्डिंग उभी करून देतो आमच्या कीर्तनकाराला. एका अभंगाची ताकद आहे. अभंगाच्या वर बोललं तरी येतं लक्षामध्ये. अभंगातलं नाही सांगितलं तरी एवढं प्रेम लोक करतात. जर अभंगाची कृपा झाली ना महाराज, काय कृपा होईल महाराज. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबरायची गरिबी लोक सांगतात, पण श्रीमंती तुकोबरायची कोणी सांगत नाहीत. ही विशेषता आहे तुकोबरायची. शनिवार वाड्यातील त्यांची पहिली पत्नी होती, सगळं तुम्हाला माहीत असेल इतिहास. आणि जावळी खोऱ्यातील त्यांचे पूर्वज योद्धे होते, तुकोबरायचे पूर्वज. आणि योद्ध्याचं रक्त येते, सामान्य माणसाचं नाही. अपमान सहन केला नाही महाराज जीवनात. एकदा लोकांनी त्रास दिला ना, तुकोबराय म्हणाली या लोकांसाठी मी घरातील गहू तांदूळ सगळं काढून दिलं, आणि ही लोक मला शिवे देत आहेत का? कीर्तन गांभीर्य नाही का माझं? परत त्या लोकांना जवळ केलं नाही महाराज, केलंच नाही आयुष्यामध्ये. साधू संत एकदा ठेस लागली ना महाराज, परत त्या माणसाला जवळ करत नाहीत. अपमान जीवनामध्ये सहन करत नाहीत. लोक म्हणतात त्यांना लोकांनी त्रास दिला. लोकांनी ज्यांनी त्रास दिला ती कुठे आहेत आज? हा, तुम्ही आम्ही मरके आहोत. मरके मरके म्हणजे मरणारे. आपल्याला आपल्या पंजोबाचं नाव विचारलं ते आज ध्यानात येत नाही, पण 400 वर्षाची तुकोबराय एक 5 वर्षाचा पोरगा पण सांगू शकतो. म्हणून अपमान जीवनामध्ये सहन करत नाही संत. एकदा त्रास झाला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना. छोटे छोटे पोरं गोळा केले हो मावळे, आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात.
परत लोकांच्या नादी लागले नाही. एक अपमान. रामायणातील प्रसंग माहिती तुम्हाला. ज्यावेळेस हरणाच्या पाठीमागं रामचंद्र प्रभू निघून जातात, लक्ष्मण सीतेजवळ असतात. सीता म्हणते, तुम्हाला असं वाटतं तुमचा भाऊ तिकडं मरावा आणि मी तुमची व्हावी. मेन मुद्दा सांगतो तुम्हाला. कानामध्ये गरम तेल ओतावा असे शब्द गेले महाराज लक्ष्मणाच्या. लक्ष्मण संत आहेत, अपमान सहन केला नाही. एकदा संत लक्ष्मण म्हणाले, हे पहा, मी निघून गेल्यावर तुमच्या जीवनात जर काही उथलपुथल झाली त्याला जबाबदार मी नाही राहणार म्हटले. वचन द्या. वचन घेतलं, निघून गेले. लक्ष्मण निघून गेले आणि त्या ठिकाणी कोण आलं नंतर? रावण आला महाराज. तो पुढचा वेगळा प्रसंग आहे. म्हणून संत अपमान सहन करत नाही. म्हणून जीवनात अपमान सहन करू नका. टोचलं पाहिजे, गरिबी टोचली पाहिजे, अपमान टोचलाच पाहिजे. आणि ज्याला अपमान टोचत नाही ना त्याची कोणीच दखल घेत नाही. जर तुमचा गल्लीमध्ये स्वतःची बायको दखल घेत नाही, हो याच्या पुढे काय सांगू तुम्हाला. लोक सांगतात तुकोबरायची पत्नी शिवाय देत होती, दखलच घेतली नाही तुकोबरायनी. निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. तुम्ही मरके लोक आहात. तुम्ही काय आज आहात, उद्या सगळे राख होऊन जाणार आहेत, सगळे मरणार आहेत. पण आजरामर तुकोबराय झाले महाराज. आम्हा घरी धन शब्दांशी सरत नाही, याला तुकोबराय म्हणतात. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. गांभीर्य नाही का कीर्तन माझं? आले. ब्रह्म तुकोबरायकडे आलेले. तुकोबराय ब्रह्माकडे गेले नाहीत. ब्रह्म तुकासी आले. आणि म्हणून रामेश्वरे. ब्राह्मण कधी शेतकऱ्याच्या पाया पडलेला पाहिला का महाराज तुम्ही कधी? ब्राह्मणाने तुकोबरायची आरती केली. तुकिता तुलने से ब्रह्म तुकासी आले. तुकिता तुलने से तुकिता तुलने से ब्रह्म तुकासी आले. तुकिता तुलने से म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा. आरती तुकारामा रामा. एका ब्राह्मणाने, रामेश्वर भट्टाने एका शेतकऱ्याची आरती करावी, याला जीवन म्हणतात. हो, याला म्हणतात सलज्ज जीवन. अपमान सहन करत नाही जीवनामध्ये. म्हणून लागलं जीवनामध्ये. आणि जी मुलं जीवनामध्ये मोठे होतात ना त्यांचा हिस्ट्री पाठीमागे जाऊन बघा, चेक करून बघा. गरिबी सहन होत नाही, एखाद्याने केलेला अपमान सहन होत नाही. आज माझ्या पायामध्ये फाटकी चप्पल आहे, ही परिस्थिती मी बदलून दाखवेल म्हणजे दाखवेल. हा चटका लागला पाहिजे आता अंतकरणामध्ये. गरिबी बोचली पाहिजे. हो, म्हणून माझं कीर्तनात सगळ्याला सांगणं आहे, मुलांनी वस्तू मागितली की लगेच देऊ नका. त्यांना परिस्थितीची जाणीव होत नाही. तुम्ही विदेशामध्ये जाऊन बघा, भाड्याने राहतात लोक. कोट्यवधी रुपये बँकेमध्ये भाड्याने का राहतात? मुलांना परिस्थिती समजली पाहिजे. त्यांना गरिबी म्हणजे काय, त्यांना भाकरीची किंमत कळली पाहिजे. एक अन्नाचा घास, त्याचा प्रवास किती आपल्या ताटापर्यंत येण्याचा, हे त्या मुलाला कळलं पाहिजे. आपल्या अंगात आलेला जो कपडा आहे ते किती लोकांचे हात लागून इथपर्यंत, याचा प्रवास किती आहे त्याला कळलं पाहिजे. त्याला कळू द्या, परिस्थितीची जाणीव होऊ द्या महाराज. आणि जाणीव झाली ना, हे कीर्तन प्रवचन एक माध्यम आहे, त्याला काहीच शिकायची गरज नाही महाराज. परिस्थिती जेवढं शिकवते ना जीवनामध्ये, तेवढे पुस्तकं काहीच नाही महाराज. पुस्तक वाचायची पण गरज नाही, परिस्थिती तशी यायला पाहिजे जीवनात. तुकोबरायच्या जीवनात आली, ज्ञानोबरायच्या जीवनात आली. हो, पूर्ण संतांचा. आणि जेवढी माणसं इतिहासात मोठे झालेले आहेत, सगळ्यांचा इतिहास तपासून पहा. जीवनामध्ये त्रास झालेला आहे, वेदना झालेल्या आहेत, दुःख झालेलं आहे जीवनामध्ये. आग्र्यावरून महाराष्ट्रामध्ये घोड्यावर बसून प्रवास करणं छत्रपतींनी साधी गोष्ट आहे का महाराज? आपल्याला आज मोठ्या मोठ्या गाड्या आहेत तरी आपलं अंग दुखतं. घोड्यावर झोप घ्यावी लागते, म्हणून आज आपण सगळे शांत इथं खातो महाराज. बरोबर आहे की नाही?
हे छत्रपती संभाजी महाराज असू द्यात, ही लोक अपमान सहनच केला नाही यांनी जीवनामध्ये, तुटले पण वाकले नाही, याला जीवन म्हणतात हो. आणि हे आपल्याला शिकवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज असू द्यात, धर्मवीर संभाजी महाराज असू द्यात, जगद्गुरु तुकोबराय असू द्यात किंवा ज्ञानोबराय असू द्यात, गरम रक्त आहे आपल्या. हे लोक सांगतात ना, ज्ञानोबराय आईचं अंतकरण आहे, अमुक आहे, नाथ महाराज आईचं, ठीक आहे आईचं अंतकरण आहे, पण बापाचं अंतकरण पण बघा कधी कधी त्यांचं. हा, नाथ महाराजांचे अभंग चेक करून बघा. नाथ बाबांना कुठली पदवी दिलेली? शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आणि हरिपाठ बघा एकदा शांती ब्रह्म बाबांचा. काय माय गेली होती, केवढी शिवी. एखाद्याला देऊन बोलून पहा बरं, अशी तुमच्यावर कोर्टात खेचेल तुम्हाला तो. नामाविन मुख सर्पाच येते, याच्यापेक्षा कुठली भक्तीविन पशु कशाशी वाढला. किती किती आणायला पाहिजे, किती ठोकायला पाहिजे बरं संतांनी आपल्याला. एवढं बोथड अंतकरण झालेलं आहे आपल्याला. आपल्याला ना शिव्या लागतात ना अपमान सहन होतो. म्हणून ज्यांना अपमान सहन झाले नाही, तीच लोक इतिहासामध्ये त्यांचं सुवर्णाक्षरामध्ये नाव आहे. आणि ज्यांना काही जीवनामध्ये काही सहन होतं, कशी राहतात, त्यांची जगामध्ये कोणीच दखल घेत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून उत्क्रांती जीवनामध्ये करायची असेल, माझ्या समोर बसलेले माता भगिनी पुरुष मंडळी सगळ्यांना विनंती आहे, चुकीच्या लोकांना घरात घेऊ नका. जवळचा जरी असेल तरी चालेल, मी ऑन कॅमेरा बोलतोय. चुकीच्या माणसाचं अन्न खाऊ नका, चुकीच्या माणसाची निंदा करू नका. चुकीचा माणूस, दुष्ट माणूस जर तुम्हाला खाऊ घालत असेल ना, खाऊ नका. नाही खाल्लं तर काय होईल? माऊली म्हणतात, जैसे खावे अन्न तैसे होय. तुम्ही जे खाता ना, तशी तुमची बुद्धी तयार होत असते. आज सायन्स सांगताय आपल्याला. तुम्ही जे खाता, तुम्ही बघा, जास्त तिखट खाणारी माणसं लगेच रागवतात. गोड खाणारे माणसं असेल, सात्विक, राजस आणि तमोगुण हा खाण्यावरून वाढत असतो. म्हणून दुष्ट माणसाने जर तुम्हाला एखादी पार्टी दिली, काही खायला दिलं, चुकून सुद्धा खाऊ नका. नाही खाल्लं तर काय होईल? तुम्हाला सांगितलं ना आत्ताच, आपण म्हणतो माऊली, माईचा अंतकरण आहे, आईचा अंतकरण आहे. माऊलीचं महाराज असे शब्द आहेत ना, एक घावन दोन तुकडे करतात डायरेक्ट. शब्द बघा कसे आहेत. माऊली म्हणतात, दुष्ट माणसाचं अन्न चुकून खाल्लं घरामध्ये, बाहेर आल्यावर जर कळालं तुम्हाला दुष्ट माणूस होता, डायरेक्ट वॉमिटिंग करून टाका, वाकारी करून टाका. नाही पसू दिलं तर काय होईल? तुमची बुद्धी भ्रष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. हे माऊलीत महाराज. यांच्या संगतीमध्ये तुकोबाराय सांगतात, वैष्णवा संगती त्यांचे शिष्य हो तुकोबाराय. पठ्ठे कोणाचे हे पण आपल्याला समजलं पाहिजे. ज्ञानोबरायचे शिष्य तुकोबाराय आहेत, ते सामान्य माणसाला काय करतील? विठ्ठल विठ्ठल म्हणून बसलेले सगळे लोक हिऱ्यासारखे, हिरा. बरं, माझ्या समोर बसलेले लोक या, जय हरी विठ्ठल 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 विठ्ठल. वाल्या कोळी सगळ्यांना माहिती आहे. वाल्मिकी माहिती आहे की नाही? रामायण कोणी लिहिलं? आपले फक्त 10 मिनिटं राहिली, पहिल्याच चरणावर बोलतो मी, बाकीचा कधीतरी विचार करूयात. रामायण कोणी लिहिलं? वाल्मिकी ऋषी आज म्हणतो, पण मूळ जर इतिहास बघितला तर रामायणाचे लेखक, रामायणाचा करता धरता कोण आहे? एक डाकू आहे महाराज. बरं, कीर्तनात बसलेले जेवढे लोक आहे, वाल्या कोळ्या इतके खून कोणी केलेत का? हातवर करा बरं. केले का? इथं मला एक सिंगल माणूस पण सापडत नाही वाल्या कोळ्या इतकं पाप केलेलं. वाल्या कोळ्याने माणसं तो कापायचा, मर्डर करायचा, तरी त्याचा उद्धार झाला. का झाला? रामनामाने झाला. नारद महर्षी त्यांना भेटले म्हणून झालं. बरोबर, नारद महर्षीने सांगितलं म्हणून झालं ना. वाल्या कोळ्याचा उद्धार झाला कारण त्यांना नारद महर्षी भेटले. तुमचा आमचा उद्धार होत नाही कारण आपल्याला नारद महर्षी भेटत नाहीत, आपल्याला कळीचे नारद भेटतात.
बरोबर आहे की नाही? एखादं चांगलं काम करा, लगेच कळीचे नारद आलेच मध्ये आडवे. तुम्ही कुठलंही चांगलं काम काढा, आडवे येतातच महाराज. तुम्ही सप्ताह काढा, घराचं काम काढा. आता शहरामध्ये सांगायला पाहिजे, तुम्ही घराचं काम काढा, शेजारी लगेच म्हणणार आमच्याकडची जागा आहे ना थोडीशी तुमच्याकडे आलेली पहा, ते आम्हाला लगेच काहीतरी आडवे येणारच. तुमचं हे आमच्या दारामध्ये टाक, सौजन्य राहिलंच नाही महाराज लोकांमध्ये. म्हणून एकमेव संत असे ज्ञानोबर आहे, त्यांच्या संगतीमध्ये तुकोबर आहे सांगतात, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून प्रत्येकाला माझी विनंती आहे, तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण द्या, पण मुलगा त्याचे मित्र, त्या मुलाचे मित्र कोण आहे ते तपासा. तुमच्या मुलीच्या मैत्रिणी कोण आहे ते तपासा. मुलगा घरातून बाहेर कॉलेजला गेलेला आहे, कॉलेजलाच गेला का तपासा. 4-2 वेळा त्याच्या कॉलेजला जा, त्या ठिकाणी त्याचं तुम्ही होमवर्क घ्या, त्याला तपास होतो काय करतोय. तुम्ही म्हणाल महाराज हे कीर्तनामध्ये ही वास्तविकता आहे. बरं माझ्याकडे लक्ष द्या, बोल नका. शिंदखेड राजाकडे कीर्तन होतं माझं, एक छोटं पोरगं होतं, अगदी 7वीचं पोरगं होतं, एकदम एकदम असं वाळून गेलेलं, एकदम कृश झालेलं. ते तिथं चाललो होतो मी, ॲटोमध्ये बसलेलं. ते ॲटोवाला काय करायचं, त्याला उतरून द्यायचा खाली सारखं सारखं, आणि ती सारखं ॲटो जाऊन बसायचं बाजून. म्हटलं बसू दे ना, त्याला यायचंय देळगाव राजाला. नाही नाही म्हणे महाराज ते व्यसनी पोरग आहे म्हणे. म्हटलं एवढं पोर काय व्यसन करतंय? 7वी-8वीचं पोरग बरं, एकदम असं वाळून गेलेलं. ते व्हाईटनर आहे बघा काहीतरी, फेविकॉल आहे ना, फेविकॉल माहिती सगळ्यांना, फेविकिक का, त्याच्या खिशामध्ये बाटल्या होत्या. त्याला पकडलं आणि मला त्या बाटल्या काढून दाखवल्या. म्हणे महाराज हा मुलगा फेविकॉलचा सारखा वास घेत राहतो म्हणे. काय व्यसन आहे? ते पेनातली कांडी. तुम्ही म्हणाल महाराज हे काही मुलांना शिकवता का? वास्तविकता सांगतोय बरं, एक प्रयोग करू नका घरी गेल्यावर. तुम्ही म्हणाल महाराजांनी काय सांगितलं? पेनातली जी कांडी असते ना आतली, ती शाईचा त्याचा पण वास घेतात पोरं. ती माती असते बघा, ते मार्केटला माती खातात बाया आमच्या. ते एवढीच पाकिट आहे व्हाईट माती, छोटे छोटे खडे गुळाच्या खड्यासारखे. ते कॅन्सर होतात, पोट खराब होतात. किती बेकार व्यस्त. कमी वयामध्ये तुमची मुलं बाहेर चाललेले आहेत, बिअर बारवर चाललेले आहेत, धाब्यावर चाललेले आहेत. लग्नामध्ये तुम्ही तुमच्या मुलांना पाठवता, सहलीला पाठवता, कुठे इकडे तिकडे पाठवता, पण मुलगा व्यवस्थित आहे का चेक करा. तुम्ही दिलेला पैसा त्याने व्यवस्थित खर्च केलाय का? नाही तर असे व्यसनाला मुलं लागतात. आणि एक सांगू, कळकळीने सांगतो, तुमचा एक मुलगा म्हणून, लहानपणी काय एखादं व्यसन लागलं, तुम्ही कुठल्याही साधूकडे न्या, कुठल्याही देवाकडे न्या, व्यसन सुटतच नाही. कितीतरी दारू पिणाऱ्या लोकांना असं भेटतात आम्हाला, ते म्हणतात महाराज आम्हालाही कळतं की लिव्हर खराब व्हायला लागलेलं आहे, पण व्यसन सुटतच नाही, काय करावं. तंबाखू खाणाऱ्या माणसाला कळत नाही कॅन्सर होतो म्हणून, बिडी पिणाऱ्याला कळत नाही आपली छाती खोकवायला लागली म्हणून. सगळ्यांना सगळं कळतं, पण व्यसन त्यांना सोडत नाही, हे पण व्यसनाला सोडत नाहीत. का असं होतं? एकदा का सवय लागली महाराज सुटतच नाही. तुम्ही म्हणाल महाराज व्यसन शब्द वापरला. आता ह्या सगळ्या आमच्या माता भगिनी, सगळे आमचे या ठिकाणी महाराज मंडळी, टाळाचा आवाज आला रे आला एखाद्याच्या घरातून असो किंवा मंदिरातून असो, ते असं मन आपोआप तिकडे ओढलं जातं. आहे की नाही अनुभव? असं वाटतं कधी कधी त्या भजनात जातो. ज्याला कीर्तनाची आवड आहे ना, तिकडे रामकृष्णारी सुरू झाले, त्याची पाय आपोआप कीर्तनाकडे ओढतात. हे पण एक व्यसन आहे. आणि काही काहीचे पाय ड्युटी सुटली रे सुटली 6 वाजता की आपोआप बिअर बारकडे जातात. व्यसन आहे महाराज आहे. आणि व्यसन हे प्रत्येक माणसाला क्षीण करत असतं. जीवनामध्ये जेवढी माणसं व्यसनाधीन झालेले आहेत, जेवढी बर्बाद झालेले आहे, मला तो मुद्दा सांगायचा आहे, फक्त संगतीमुळे झालेले आहेत. तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं, कुठलाही दारू पिणारा माणूस असू द्या, तंबाखू खाणारा असू द्या, कुठलंही व्यसन करणारा असू द्या, हल्ली तेवढे भयंकर व्यसन आलेले आहेत. ड्रग्स आहेत, काय काय काही सांगायला पाहिजे तुम्हाला ना अर्धा जगा देऊन. छोटी छोटी मुलं त्या ड्रग्स आहेत, काय काय त्याच्यामध्ये पडायला लागलेले आहेत.
म्हणून माझी विनंती सगळ्यांना, सगळ्यांनी माता भगिनींनी प्रत्येकाने आपल्या मुलीला इथं घेऊन या. तुम्ही चांगलं शिक्षण त्यांना द्या, हायफाय कॉलेजमध्ये त्यांना शिकवायला द्या, पण त्यांना हे संस्कार पण द्या. नाही तर तुमची मुलं फक्त मुलं दिसतील शरीराने, पण आतून खोकं झाल्याशिवाय राहणार नाहीत. ते तुम्ही मुंबईचं बघा, जास्तीत जास्त कॅन्सर सेलिब्रिटी लोकांना आहेत. जेवढे उद्योगपती आहे, श्रीमंत लोक आहेत, मुंबई जर तुम्ही गेलात ना, आता रात्रभर जागतात लोक, पार्ट्या करतात, रात्रभर पार्टीमध्ये असतात, दारू पितात आणि दिवसभर झोपतात. रात्र झोपण्यासाठी आहे, विश्रांती घेण्यासाठी आहे. जर तुम्ही ती व्यसनामध्ये घालायला लागलेले आहात, तुमचं शरीरही खोकं होतं आणि तुमचा ब्रेनही कामातून जातो. म्हणून मुंबईमध्ये असे क्लब तयार झालेत, लोकांना झोपाच येत नाही. हो, झोपाच येत नाहीत, गोळी खाऊन देखील झोप येत नाही. मग त्या दारूचं साह्य घेतात, कशाचं तरी साह्य घेतात. असे क्लब तयार झालेत मोठे मोठे. ज्यांना झोप येत नाही ती माणसं त्या क्लबमध्ये जातात. वर म्युझिक लावलेलं असतं आणि असा मंद मंद अंधार असतो आणि दारू पीत पीत असा एक गोल टेबल असतो. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला बरंच माहिती आहे. तुम्ही बघा, यूट्यूबला माहिती घेऊ शकता. वाईट गोष्टी माहीत तर पाहिजे ना, आपण सावध तर होऊ शकतो, बरोबर आहे की नाही. ती लोक दारू पीत पीत त्या टेबलावर गाणे ऐकत ऐकत झोपीची गोळी घेतात आणि मग त्यांना झोप येते. आली तर बरं, नाही तर झोप देखील येत. जपा स्वतःला. हे सब साधू संत आपल्याला शिकवतात महाराज. एकदा जीवन मिळतो, परत मिळत नाही, म्हणून प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या. विठ्ठला विठ्ठला सगळं पुन्हा पुन्हा मिळतं. तुमची गाडी गेलेली मिळेल, घर गेलेलं मिळेल, बंगला गेलेला मिळेल, प्लॉट गेलेला मिळेल, कपडे फाटले तर परत चांगले घेऊ शकता. पण शरीर पुन्हा पुन्हा जन्म नाही रे अनिक. कितीतरी अभंग आहे त्याच्यावर. तुका म्हणे माझी भाक, तुका म्हणे माझी भाक. शरीर पुन्हा पुन्हा मिळत नाही आणि या शरीरामध्ये सगळं करता येतं महाराज. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे. तुम्ही पाहिजे ते मिळवू शकता या शरीराच्या माध्यमातून. आणि या शरीराच्या माध्यमातून तुम्ही गटारातही पडू शकता दारू पिऊन. मग नर व्हायचं का नराचा नारायण करायचं? नर शरीर मिळालेलं आहे नराचं, त्याचा तुम्हाला नारायण व्हायचं आहे का दारू पिऊन गटारात पडायचं आहे? कुणाच्या हातामध्ये? तुमच्या हातामध्ये. शेवटचं एक वाक्य सांगून शेवा एंड करूयात आपण. ज्ञानोबरायचा एक अभंग आहे. जगामध्ये संप्रदाय भरपूर आहे, धर्म भरपूर आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण हे आजकाल लोक सांगतात ना, आमकी पूजा करा, तमका याग करा, हम तुमको पाप से मुक्त करेंगे, हे करेंगे, वो करेंगे. सगळं झूट आहे, सगळं खोटं आहे. बरं, मी नारदाच्या गादीहून सांगतो तुम्हाला, तुम्हाला कोणी सोडत नाही. तुमची सोडवणूक तुम्हालाच करावी लागते. ज्ञानोबरायचा अभंग आहे. आपुली आपण करा सोडवण. तुम्ही कुटुंबात जन्माला आलेत, तुमच्या पोटात जर दुखायला लागलं ना, घरचे फक्त एवढंच म्हणतात चल दवाखान्यात, पण पोटातले वेदना पोटालाच असतात, बाकीच्यांना होत नाही. तुमचे जर डोळे गेले, मुलं तुम्हाला चहा देतील, पाणी देतील, खायला देतील, पण तुमचे डोळे जातात, घरच्यांचे जात. तुम्ही तो उभ्या टाळ घेऊन तुम्ही नामस्मरण करताय, तुमचं पुण्य तुम्हालाच आहे, घरच्यांना. असं कधी होत नाही महाराज, मी पुण्य केलं आणि घरच्यांना मिळालं, असं कधी नसतं. म्हणून आपुली आपण करा संसार बंधन. एकदा सगळे मोठ्या प्रेमाने हातवर करा बरं. ठेवा अशीच 4 वाजेपर्यंत. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार.
विठोबार कुमार अरे विठोबार कुमार विठोबार कुमार अरे विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार अरे विठोबार कुमार हरे विठोबार कुमार 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 हरि जय जय विठोबार कुमार अरे विठोबार कुमार विठोबार कुमार अरे विठोबार कुमार विठोबार कुमार अरे विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार अरे विठोबार हरि जय जय विठो अरे विठोबार कुमार विठोबार कुमार हरे विठोबार कुमार हरे विठोबार कुमार 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 विठोबार हॅलो. आत्तापर्यंत कीर्तनाचा पहिला पार्ट झालेला आहे, आता दुसरा पार्ट सुरू होणार. एवढं प्रेम तुमचं पाहून खरंच भारावून जाण्यासारखं प्रेम आहे. करावं तेवढं कौतुक तुमचं कमीच आहे. पण प्रत्येकाला माझी विनंती आहे, हा जो कार्यक्रम आहे सगळ्यांच्या सहकार्यातून, आमचे महाराज आहेत आणि आजचे यजमान आहेत, त्या ताई आहेत, सगळ्यांच्याच सहकार्यातून हा कार्यक्रम होत असतो. प्रत्येकाने, मला कोणी सांगितलं नाही बरं हे सांगायचं, पण मी सांगतो, आपल्या धर्माचं जर कार्य असेल कुठलंही, तर त्याला आपण आपल्या आपल्या कामातील काहीतरी हिस्सा दिला पाहिजे. महाराज, मुस्लिम लोक पहा, दिवसभर काही काम करतील, पण आपल्या कमाईतील काहीतरी फूल न फुलाची पाकळी आपल्या धर्मासाठी देतात ते. म्हणून हा मंच टिकावा. एकच मंच राहिलेला आहे बरं, इथं चांगले विचार ऐकायला मिळतात. नाही तर बाकी तुम्हाला काही सांगायची गरज नाही. तुम्ही रोडला गेलात तर बिअर बार आहेच लावलेले, एकदम चमचम लखलखीत पाटे लावलेले आहेत तुमच्या मुलांना उद्ध्वस्त करण्यासाठी. एकच मंच, एकच ठिकाण असं राहिलेलं आहे जिथं तुम्हाला चांगले विचार ऐकायला मिळतात. पण माझी सगळ्यांना विनंती आहे, धर्माचं काम असेल, संप्रदायाचं काम असेल, संपलेलं आहे बरं कीर्तन, फक्त 1 मिनिटं राहिलेलं आहे, टाईम झालेला आहे. धर्माचं काम असेल, संप्रदायाचं काम असेल, सगळ्यांनी गुण्या गोविंदाने एकत्र या आणि प्रत्येकाने भरभरून सहाय्य करा. भरभरून एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. या कामामध्ये सगळ्यांनीच आपला खारीचा वाटा असला पाहिजे. सगळ्यांनी थोडा थोडा हात भार लावल्यानंतर ह्या कार्यक्रमाला अजून रंगत येईल. म्हणून इतकंच, म्हणजे 2 तपपूर्ती होऊन 3ऱ्या तपपूर्तीकडे हा कार्यक्रम चाललेला आहे. आमचे महाराज मंडळी आहेत, त्यांचे शिष्य परिवार आहेत, सगळीची प्रेमाची माणसं आहेत. बोलायला गेलं तर अजून 2 तासही बोलू शकतो. आमच्या माता भगिनींचं पण पाहिजे तेवढं म्हणजे शब्दसुमनाने स्वागत करतो. एका युनिफॉर्ममध्ये आहेत त्या. अजून काही वाढवा तुमच्या मैत्रिणी, तुम्ही अजून तुमचे कोणी. आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, प्रत्येकाने पारायणाला या. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, दुसऱ्यालाही वाचायला द्या. एखाद्याच्या कार्यक्रमात गेलात तर ज्ञानेश्वरी गिफ्ट म्हणून द्या, बाकीचे फोटो बिटो देण्याच्या ऐवजी. नाही 10 वेळेस एकदा तुमची ज्ञानेश्वरी वाचेल कोणीतरी. म्हणून एक ध्येय असलं पाहिजे जीवनामध्ये, वाचावी ज्ञानेश्वरी. हेच वैष्णव आहे, तेच तुम्हाला पहिल्यापासून सांगतो. वैष्णवा संगती सुख वाटे, पण वैष्णव म्हणजे कोण? ज्ञानोबराय हेच वैष्णव आहे. आणि ज्ञानोबराय म्हणजेच ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी जर तुमच्या घरामध्ये असेल, तुमच्या देवघरात असेल,
तर वैष्णव तुम्हाला गल्लीमध्ये बाजारात शोधण्याची गरज नाही. ज्ञानेश्वरी हीच वैष्णव आहे. आणि हिच्या संगतीमध्ये सुख वाटतं. एक प्रमाण सांगू, देवाला जर सुख पाहिजे असेल तर आळंदीला जावं लागतं. नामदेव महाराजांचा अभंग आहे, नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. विश्रांतीचं ठिकाण म्हणजे ज्ञानोबा आहे, प्रेमाचं ठिकाण म्हणजे ज्ञानोबा आहेत, आदराचं ठिकाण म्हणजे माझी माऊली महाराज. कुणीच्या चरणी नतमस्तक व्हा. कुणाच्याही पाठीमागे जाऊ नका. कुणालाही गुरु मानायची गरज नाही. माणसाला गुरु मानूच नका. ज्ञानेश्वरीला गुरु माना. आयुष्यात कधी पतन होणार नाही. तुमचं आयुष्यात पतन होणार नाही. म्हणून झालेली सेवा श्री गुरुच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय बोले रे बोले रे बापे क्षमा अपराध महाराज नाही विचारिता ती कर्म्या पुनरा क्षमा अपराध कामनी ज्ञानेश्वर राखा पाया क्षमा अपराध ज्ञानदेव तुकाराम